हे असलं काय काय राजकारण बघून का नाही डोक्याला एकदम शॉर्ट झालाय बघा. अहो राजकारण म्हणजे समाजकारण काय राहिलंच नाही हो. कारण म्हणजेच राजकारण झाले. आपल्या आईया बहिणीसने का नाही 1500 रुपयाची लालच दिली की हो. अहो 1500 रुपये मध्ये काय येते. गॅस टाकीच त्याने 1000 रुपये करून ठेवल्या. 100 रुपयाला सगळे चॅनेल लागत होतं. आता तिथं 300 रुपयाच्या लागत्या. GTPL करून ठेवलं. सोनं लग्नात घालायचं का नाही ह्यो प्रश्न निर्माण करून टाकला. गाड्यांचं नंबर प्लेट बदला काय नाही ते प्रयोग निर्माण करून टाकल्यात की राव. अहो श्रीमंताला शिद्ध किंमत आहे. सर्वसामान्य लोकांना अजिबात किंमत राहिलेली नाही. श्रीमंत जो चाललाय आणि गरीब हो गरीबच होईत चाललाय. इथं आपल्याला फक्त खोटी आश्वासनं देतात. आम्ही हे करतो ते करतो ह्याव करतो त्याव करतो करणार झाडभर आणि सांगणार गावभर अशी अवस्था करून ठेवल्या. आम्ही देश एकदम सीमा भागावर सुरक्षित ठेवलाय. घंटा सुरक्षित ठेवलाय. मागच्या 2 महिन्यातच दिल्लीत हमला झाला. पुलवामा हल्ला झाला. बाहेरच्या देशातल्या बंद पडलेल्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात कोकणात येऊन टाकल्यात. आणि हे आता इलेक्शनमध्ये हे कुणाच्या मतदानावर कोण मतदान करायला शाही पुसायला लागल्या. पैसे वाटायला लागल्यात. अहो काय काय चाललंय काय. आपल्या लोकशाहीला काय किंमतच राहिलेली नाही. पूर्ण चुन्ना लावून टाकलाय तिन्ही. म्हणूनच आपल्याला इथं बोलायला लागते. सरकार आपलं नोकर आहे. आपण सरकारचं नोकर नाही. एवढंच मात्र लक्षात ठेवा. आणि आपल्याला बोलायचा अधिकार आहे संविधानामध्ये आणि आपण बोललं पाहिजेलच. जय हिंद जय महाराष्ट्र. सपला विषय.